मित्रांनो, ओयोचा IPO येतोय. तसेच अदानीने विझिंजाम पोर्ट $1.4 बिलियन विकलेला आहे. तसेच मायक्रॉनने 346% रेव्हेन्यू ग्रोथ केलेला आहे. आणि इंडिया पुन्हा जगामध्ये 5वं मोठं स्टॉक मार्केट बनलेलं आहे. तर अशाच इम्पॉर्टंट बिझनेस न्यूज आज आपण डिस्कस करणार आहोत. तर विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या पॉइंटेड चर्चा. मित्रांनो, पहिली न्यूज आहे ओयोच्या 6,750 कोटीच्या IPO बद्दल. तर मित्रांनो, ओयो ही हॉस्पिटॅलिटी सेक्टर मधील सर्वात मोठी IPO स्टोरी असणार आहे. रितेश अग्रवाल यांची ओयो रूम्स म्हणजे आता ओरोवेल स्टेज प्रायव्हेट लिमिटेडने 6,750 कोटीचा IPO फाईल केलेला आहे. आणि यामधील संपूर्ण अमाऊंट ही फ्रेश इश्यू असणार आहे. म्हणजे एकही एक्झिस्टिंग इन्व्हेस्टर एक्झिट करणार नाहीये. फ्रेश इश्यू असणे हे खूप पॉझिटिव्ह आहे, कारण यातील सगळे पैसे ओयोच्या बिझनेस एक्सपान्शनला आणि डेट रिपेमेंट साठी आणि टेक्नॉलॉजी अपग्रेड साठी यूज होणार आहे. 2 वर्षांपूर्वी ओयोची व्हॅल्युएशन ही $2 बिलियन खाली आली होती, पण आता ते प्रॉफिटेबिलिटी दाखवून IPO आणत आहे. हे खरोखर कमबॅक आहे. मित्रांनो, ओयो IPO सबस्क्राईब करायचा की नाही हे ठरवण्यासाठी त्यांचे रेव्हेन्यू पर अवेलेबल रूम म्हणजे रेव्हपॅर आणि ऑक्युपन्सी रेट नक्की बघा. तसंच मित्रांनो, ओयोने फायनान्शियल इयर 26च्या पहिल्या 9 महिन्यांमध्ये म्हणजे एप्रिल ते डिसेंबर 2025 या पिरियडमध्ये 748 कोटींचा नेट प्रॉफिट नोंदवलेला आहे. हे ऐकून खरंच धक्का बसतो, कारण 3 वर्षापूर्वी ओयो दरवर्षी हजारो कोटींचा तोटा करत होता आणि सॉफ्ट बँकने ओयोची व्हॅल्युएशन ही 1 लाख कोटींवरून ती थेट 10,000 कोटींवर आणली होती. ओयोने हे टर्न अराउंड हॉटेल पार्टनर्सना बेटर डील देऊन, ऑपरेशन स्ट्रीमलाईन करून आणि अननेसेसरी बिझनेस बंद करून बिझनेस इम्प्रूव्ह केलेला आहे. आता ते प्री IPO राऊंड मध्ये 1,330 कोटी रेज करत आहेत, ज्यामुळे त्यांचे IPO व्हॅल्युएशन 25,000 कोटींच्या वर जाईल. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रेसिडेन्शियल सेल्स बद्दल. तर मित्रांनो, रिअल इस्टेट बद्दल एक चिंताजनक बातमी आहे, जी घर खरेदी करणाऱ्यांनी आणि रिअल इस्टेट इन्व्हेस्टर्सनी नक्की ऐकायला हवी. Q4 FY26 म्हणजे जानेवारी ते मार्च 2026 मध्ये इंडियामधील रेसिडेन्शियल प्रॉपर्टी सेल ही 3 वर्षांच्या सर्वात कमी पातळीवर आलेले आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत सेल हा 12% खाली आलेला आहे आणि Q3 FY26 च्या तुलनेत 4% खाली आलेला आहे. याचं कारण म्हणजे होम लोन इंटरेस्ट रेट्स अजून जास्त आहेत. प्रॉपर्टी प्राइसेस खूप वाढलेल्या आहेत, त्यामुळे अफोर्डेबिलिटी कमी झालेली आहे आणि बायर्स वेट अँड वॉच मोडमध्ये गेलेले आहेत. मित्रांनो, रेसिडेन्शियल सेल्स कमी होणे म्हणजे DLF, लोडा, गोदरेज प्रॉपर्टीज यांच्या रेव्हेन्यूवर प्रेशर येईल. पण RBI आणखी रेट कट्स केल्यावर होम लोन स्वस्त होतील आणि सेल्स बाउन्स बॅक होतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे नो ब्रोकर्स बद्दल. तर मित्रांनो, नो ब्रोकर हे तुम्हाला होम बाईंग आणि रेंटिंग प्लॅटफॉर्म म्हणून माहीत आहे, पण आता एक अगदी वेगळ्या बिझनेसमध्ये ते शिरलेले आहेत. नो ब्रोकरने होम सलून सर्व्हिस सुरू केलेली आहे, जिथे ट्रेन ब्युटी प्रोफेशनल्स तुमच्या घरी येऊन हेअरकट, फेशियल, मसाज, नेल आर्ट असे सगळे सर्व्हिसेस देतील. हे अर्बन कंपनीच्या होम सर्व्हिस बिझनेसला डायरेक्ट चॅलेंज आहे आणि नो ब्रोकरच्या आधीच्या प्रॉपर्टी कस्टमर्सला क्रॉस सेल करण्याचा हा स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे. नो ब्रोकरकडे आधीच 5 कोटींपेक्षा जास्त रेजिस्टर्ड युजर्स आहेत आणि त्यांना होम सर्व्हिस देणे म्हणजे एकाच कस्टमर कडून मल्टिपल रेव्हेन्यू मिळवणे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे सुरतच्या AI स्टार्टअप बद्दल. तर आपण नेहमी बँगलोर, मुंबई, दिल्लीच्या स्टार्टअप बद्दल ऐकतो, पण आज गुजरातच्या सुरत मधून एक धमाकेदार बातमी आलेली आहे. सुरत बेस्ड AI स्टार्टअप रॉकेट यांनी $500 मिलियन म्हणजे 4,200 कोटींच्या व्हॅल्युएशन वरती $50 मिलियन रेज करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रॉकेट ही AI पॉवर्ड लो कोड डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म आहे, जे डेव्हलपर्सना कोड लिहिण्याऐवजी AIच्या मदतीने ऍप्स आणि सॉफ्टवेअर बिल्ड करायला मदत करते. सुरत मधून 4,200 कोटींचे व्हॅल्युएशन असलेले स्टार्टअप येणे हे सांगतं की इंडियामधील Tier 2 सिटीज मध्ये वर्ल्ड क्लास इनोव्हेशन होत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे भारत टॅक्सी बद्दल. तर ओला आणि उबर ड्रायव्हर्सने नेहमी तक्रार केली आहे की कमिशन खूप जास्त आहे आणि त्यावर एक सरकार सपोर्टेड सोल्युशन आलेलं आहे. युनियन होम मिनिस्टर अमित शाह यांनी भारत टॅक्सीच्या एक्सपान्शन प्लॅनची घोषणा केलेली आहे. हे कोऑपरेटिव्ह कॅब प्लॅटफॉर्म येत्या 2 वर्षांमध्ये 500 शहरांमध्ये पोहोचणार आहे. भारत टॅक्सी हे ओला उबर प्रमाणे काम करतं, पण ड्रायव्हर्स कडून 0 कमिशन घेतं, म्हणजे ड्रायव्हरला मिळालेले सगळे पैसे त्यांचेच असणार.
हे ONDCच्या मॉडेलवर काम करतं आणि आता ते अहमदाबाद, सुरत, वडोदरामध्ये सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, दिल्ली सरकारने न्यू ईव्ही पॉलिसी आणलेली आहे. दिल्लीने काल 1 जुलैपासून नवीन ईव्ही पॉलिसी लागू केलेली आहे आणि हे दिल्लीकरांसाठी एक मोठी खुशखबर आहे. दिल्ली सरकारने 30 लाखांपर्यंतच्या इलेक्ट्रिक कार्सवर संपूर्ण रोड टॅक्स आणि रेजिस्ट्रेशन फी माफ केलेली आहे. म्हणजे टाटा निक्सॉन ईव्ही, MG विंडसर ईव्ही सारख्या कार्स खरेदी करताना तुम्हाला रेजिस्ट्रेशनसाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही. याशिवाय दिल्लीने सांगितलं आहे की 2028 पर्यंत नवीन पेट्रोल टू व्हीलर्स रेजिस्ट्रेशन सुद्धा बंद होईल आणि इलेक्ट्रिक टू व्हीलर्सला पण सबसिडी मिळेल. या पॉलिसीमुळे दिल्लीमधील ईव्ही सेल पुढील वर्षी दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मारुती वॅगनरच्या फ्लेक्स फ्युएल लॉन्च बद्दल. हे ऐकून तुम्हाला हसावं की रडावं हे कळणार नाही. मारुतीने खूप मोठ्या फॅनफेअर सोबत वॅगनर फ्लेक्स फ्युएल म्हणजे पेट्रोल आणि इथेनॉल दोन्हीवर चालणारी गाडी लॉन्च केली होती. पण लॉन्च नंतर 4 आठवड्यात म्हणजे एका महिन्यामध्ये फक्त 3 गाड्या विकल्या गेलेल्या आहेत. आणि हे खरं तर इंडियाच्या बायोफ्युएल अडॉप्शन रियालिटीचा चेक आहे. याचं कारण म्हणजे फ्लेक्स फ्युएल गाड्या रेग्युलर वॅगनर पेक्षा 50,000 महाग आहेत आणि E85 म्हणजे 85% इथेनॉल फ्युएल स्टेशन फक्त काही मोजक्या शहरांमध्ये आहेत. जर फ्युएल स्टेशन नसतील तर लोक फ्लेक्स फ्युएल गाडी का घेतील हा साधा प्रश्न उपस्थित होतो. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे अदानी पोर्ट्स बद्दल. तर अदानी पोर्ट्सने एका स्ट्रॅटेजिक डील केलेली आहे की जी इंडियाच्या मरीटाईम फ्युचरसाठी खूप महत्वाची आहे. अदानी पोर्ट्सने केरळच्या विझिंजॅम डीप वॉटर पोर्ट मधील 49% स्टेक जगातील सर्वात मोठी शिपिंग कंपनी मेडिटेरेनियन शिपिंग कंपनी म्हणजे MSC ला $1.4 बिलियन म्हणजे 11,700 कोटींमध्ये विकला आहे. विझिंजॅम हे इंडियाचं पहिलं ट्रान्सशिपमेंट डीप वॉटर पोर्ट आहे जे स्विस कॅनल रूटवर आहे आणि त्यामुळे एशिया, युरोप आणि आफ्रिका दरम्यान जाणाऱ्या कंटेनरसाठी ते आयडियल स्टॉप आहे. MSC ने स्टेक घेतल्याने विझिंजॅमला ग्लोबली एक मेजर ट्रान्सशिपमेंट हब म्हणून ओळख मिळू शकते आणि इंडियाला आतापर्यंत कोलंबो पोर्टला द्यावे लागणारे ट्रान्सशिपमेंट बिझनेस आता इथेच मिळेल. ऍपलने इंडियाच्या कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे CCI वर एक गंभीर आरोप केलेला आहे. ऍपल म्हणत आहे की CCI ने ऍप स्टोअर बद्दल जे अँटी ट्रस्ट ऑर्डर दिले आहे ते त्यांनी इंडिपेंडेंटली रिसर्च केले नाहीत. तर एपिक गेम्स आणि स्पॉटीफाय यांच्या कंप्लेंट्स मधून कॉपी पेस्ट केलेले आहेत. CCI ने ऍपलला इंडिया ऍप स्टोअर मधून 30% कमिशन कमी करण्यास आणि थर्ड पार्टी पेमेंट ऑप्शन अलाउ करण्यास सांगितले होते आणि ऍपलने हे रिफ्यूज केलेले आहे. ऍपलच्या इंडिया ऍप स्टोअरचे रेव्हेन्यू आता $38 बिलियन ग्लोबल ऍप स्टोअर बिझनेसचा एक वाढता हिस्सा आहे आणि हा केस इंडियामधील डिजिटल मार्केट रेग्युलेशनसाठी एक लँडमार्क बनणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे मायक्रॉन कंपनी बद्दल. तर मेमरी चिप इंडस्ट्री बद्दल एक धमाकेदार बातमी आलेली आहे जी AI सेक्टरच्या ग्रोथची ताकद दाखवते. मायक्रॉन टेक्नॉलॉजीने Q3 FY26 म्हणजे मार्च ते मे 2026 मध्ये $41.5 बिलियन रेव्हेन्यू जाहीर केला आहे, जो मागील वर्षाच्या क्वार्टरपेक्षा तब्बल 346% जास्त आहे. मायक्रॉनने Q4 FY26 साठी $50 बिलियन गायडन्स दिले आहे. म्हणजे एकट्या क्वार्टरमध्ये $50 बिलियन रेव्हेन्यू हे आधीच्या कोणत्याही सेमीकंडक्टर कंपनीने कधीच केले नाहीये. आणि या ग्रोथचं कारण आहे AI डेटा सेंटरसाठी HBM म्हणजे हाय बँडविड्थ मेमरी चिप्सची मागणी खूप जास्त आहे आणि मायक्रॉन या सेगमेंटमध्ये एकमेव टॉप सप्लायर आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे खरीप पिकांबद्दल. तर शेतकऱ्यांसाठी आणि फूड इन्फ्लेशन बद्दल काळजी असणाऱ्या सगळ्यांसाठी एक गंभीर बातमी आहे. यंदा खरीप पिकांची पेरणी मागील वर्षाच्या तुलनेत 23% कमी झाली आहे, कारण जून मध्ये मान्सून 45% डेफिसिट मध्ये राहिला. पॅडी म्हणजे भात 32% कमी, तर पल्स म्हणजे डाळी 41% कमी, ऑइल सीड्स ह्या 28% कमी पेरणी झालेली आहे. जर जुलैमध्ये IMDचे फोरकास्ट बरोबर निघाले आणि चांगला पाऊस झाला तरच सिच्युएशन रिकव्हर होईल, नाहीतर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये फूड प्राइसेस खूप जास्त वाढतील. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इंडियाच्या एक्सटर्नल डेब्ट बद्दल. तर इंडियाचे एक्सटर्नल डेब्ट म्हणजे परदेशातून घेतलेले कर्ज आता $762.8 बिलियन अशा नवीन उच्चांकावर पोहोचलेले आहे आणि हे आपल्या फॉरेक्स रिझर्व्हच्या $672.5 बिलियन पेक्षा जास्त आहे. यातील $254 बिलियन म्हणजे 1/3 शॉर्ट टर्म डेब्ट आहे, म्हणजे ते पुढील एका वर्षात आपल्याला परत करायचे आहे. पण चिंता करू नका, कारण इंडियाचा डेब्ट टू GDP रेशो फक्त
17% आहे, जो जगातील सर्वात कमी आहे आणि इंडिया कर्ज फेडण्यासाठी कधीच डिफॉल्ट केलेले नाही. तरी मित्रांनो, एक्सटर्नल डेट वाढणे हे रुपीवर दबाव आणू शकतो, त्यामुळे आरबीआयने याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. तर मित्रांनो, इंडियाने जागतिक स्टॉक मार्केटमध्ये 5वे स्थान परत पटकावलेले आहे. ही बातमी ऐकून तुमची छाती अभिमानाने फुलणार आहे. इंडियाच्या स्टॉक मार्केटने जागतिक मार्केट कॅप रँकिंगमध्ये 5वे स्थान परत मिळवले आहे आणि आपली टोटल मार्केट कॅप ही $5.0 ट्रिलियन म्हणजे 5 लाख कोटी डॉलरवर पोहोचलेली आहे. आधी जूनच्या एफपीआय आउटफ्लोमुळे इंडियाच्या 6व्या स्थानावर घसरण होते, पण आता पुन्हा यूके आणि फ्रान्सला मागे टाकून 5व्या स्थानावर आपण आलेलो आहोत. आपल्या पुढे फक्त आता USA, चायना, जपान, हाँगकाँग हे मार्केट्स आहेत. गोल्डमन सॅक्सच्या इंडिया जीडीपी अपग्रेड आणि इंडिया USBTA डीलच्या अपेक्षेमुळे एफपीआय पुन्हा इंडियामध्ये पैसे आणत आहेत. तर मित्रांनो, अजून एक न्यूज आहे मायक्रॉन बद्दल. तर इंडियाच्या सेमीकंडक्टर जर्नीमध्ये एक ऐतिहासिक दिवस आलेला आहे. मायक्रॉन टेक्नॉलॉजीने गुजरातच्या सानंदमध्ये त्यांचा ATMP म्हणजे असेंब्ली टेस्ट मार्किंग आणि पॅकेजिंग प्लांट ऑफिशियली सुरू केलेला आहे. हा प्लांट दरमहा कोट्यवधी मेमरी चिप्स असेंबल करेल आणि इंडियामधून एक्सपोर्ट करेल. या प्लांटसाठी इंडियन गव्हर्नमेंटने 15,000 कोटींपेक्षा जास्त सबसिडी दिलेली आहे आणि मायक्रॉनने $2.7 बिलियन इन्व्हेस्ट केलेले आहेत. यामुळे गुजरातमध्ये हजारो इंजिनियर्स आणि टेक्निशियनना जॉब मिळणार आहे आणि इंडियाच्या इलेक्ट्रॉनिक्स एक्सपोर्टमध्ये पुढील वर्षात मोठी वाढ होईल. तर ह्या होत्या मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला जर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करायचा आहे मित्रांनो, कारण ऑफिस वर्क नंतर लेट नाईट मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो. सध्या मोस्टली तुम्ही सगळे इंडिया वर्सेस इंग्लंड मॅच एन्जॉय करत असाल. सध्याचा स्कोर आहे 19.2 ओव्हरमध्ये 181 रन आणि आत्ताच सध्या शिवम दुबेचा बटलरकडून कॅच सुटलेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही मॅच नक्की एन्जॉय करा. मला सकाळी सांगा की कोण जिंकलं नक्की. मी तोपर्यंत व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत शार्प 7 वाजता व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करतो. अशाच इन्फॉर्मेटिव्ह बिझनेस न्यूज घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.